महाराष्ट्रामध्ये 17 सप्टेंबर 2025 ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिवसाच्या दिवशी राज्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सुरू करण्यात आलं। 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत म्हणजे महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपर्यंत हे अभियान चालणार आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या अभियानाला आशीर्वाद दिले आहे। या अभियानामध्ये केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या संपूर्ण योजना शेतकरी शेतमजूर आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार आहे। या अभियानामध्ये पांदन रस्त्याचे डिमार्केशन आणि क्रमांक टाकणे आणि पांदन रस्त्याची कामं सुरू करणे, सर्वांसाठी घरे योजनेमध्ये पट्टे वाटप करणे, या अनेक योजना या अभियानामध्ये घेतलेल्या आहेत। आणि महत्वाचं जे माननीय पंतप्रधान मोदीजींनी गरीब कल्याण मध्यमवर्गीय कल्याणाकरता जीएसटी जी महत्वाचा जीएसटी ही 28% 5% आणली। काही वस्तू जीएसटीच्या बाहेरही केल्या, त्याचंही या अभियानामध्ये आम्ही या ठिकाणी घरोघरोपर्यंत हे पोहोचवणार आहोत। आणि सर्वात महत्वाचं स्वदेशी वस्तू वापराव्यात, स्वदेशीचाच वापर करावा, हाही त्या ठिकाणचा जो माननीय मोदीजींनी एक मूलमंत्र दिला त्यालाही आम्ही घरपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय करणार आहोत। नुकसान झालं त्यांना तात्काळ मदत आजपासून जी कॅश वाटप करतो आपण 5,000 इतकी होणार आहे का, आणि इतर मदत कधीपासून वाटप होईल? तरी डेटा सगळ्या सरकारकडे महसूल विभागाकडे आहे। 2,230 कोटी रुपये वाटप झाले आहेत। आणि आता कालपर्यंत पुन्हा जेव्हा मी संपूर्ण वॉर रूम मधनं माहिती घेतली, 17 लाख हेक्टर त्या ठिकाणी जमिनीच्या पिकाचं नुकसान पुन्हा आता कालपर्यंत पंचनामे आले आहे। याचे सुद्धा आज उद्या GR निघतील। तातडीची मदत जी शेतकऱ्यांना द्यायची आहे ते तहसीलदार मार्फत कलेक्टर मार्फत ती वेगळी द्यायची आहे, शेतकऱ्याचे पैसे वेगळे द्यायचे आहेत, सोबतच जे घरं पडले आहेत त्यांचे पैसे वेगळे द्यायचे आहेत, जे काही वेगवेगळ्या आपल्याला खावटी द्यावी लागते ते द्यायची आहे। तर असं वेगवेगळं जे 8-10 प्रकारचे आम्ही आपत्ती व्यवस्थापनमध्ये जे मदत पुनर्वसनाच्या माध्यमातून जे वाटप करतो ते सारं वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे। अनेक लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी, NGOज आणि मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक सुद्धा या ठिकाणी आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतात आहे। मला असं वाटतं की आपत्ती फार मोठी आहे, नुकसान फार मोठं झालं आहे, यातनं लोकांना कसं बाहेर काढता येईल याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारचा सुरू आहे। पंचनामे करण्याचे आदेश जे आहेत ते महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना नाही असं म्हणतायत। ते सोयाबीनचं जे येलो मोजॅक आलं त्याचे पंचनामे होते सुरू झाले नाही, त्याचेही पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिलेले आहे। सर्वच नुकसानीचे पंचनामे देण्याचे आदेश सुरू झालेले आहे। त्यामुळं कोणी असं म्हणू शकत नाही की पंचनामे होणार नाही, सर्वच पंचनामे होणार आहे। माती वाहून गेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये वाळू सुद्धा आलेली आहे शेतांमध्ये, या संदर्भात महसूल विभागाचं काय धोरण आहे? खरडून गेलेल्या जमिनीबद्दलचे आम्ही वेगळे पंचनामे करतो, त्यांच्याकरता वेगळा नॉर्म्स आहे पैसे देण्याचा। खरडून गेलेल्या जमिनी रिस्टोर करणे आणि ते जे त्याचं नुकसान फार मोठं होतं कारण पुन्हा पीक येत नाही, त्यामुळे त्या जमिनी चांगल्या करणे याकरता शासनाची वेगळी मदत शेतकऱ्याला आम्ही करतो। एका महिन्याचा पगार देण्याचं जाहीर केलं आहे, विजय वडेट्टीवार 6 महिन्याचा पगार देण्याचं जाहीर केलं आहे, आणि इतरांनी सुद्धा भाजप काँग्रेस सगळ्या आमदारांनी 6 महिन्यात, आमच्याही आमदारांनी 1 महिन्याचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे। आणि अजून जी काही मदत पगारानच नाही, जी काही मदत खाजगी स्वरूपाने जी काही मदत त्या ठिकाणी NGOच्या माध्यमातून आमचे सर्व आमदार, लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टी ही या ठिकाणी आमचे कार्यकर्ते करतायत। नाही, जे काही निकष आहे ते त्या परिस्थितीनुसार लावले जातात। आता राज्यावर वेगळी परिस्थिती आहे, त्यामुळे वेगळे निकष लावण्याची मागणी सर्व लोकप्रतिनिधींकडून आली आहे, त्यावर योग्य विचार करू।
गणेश नाईक असे बोललेले आहे का तिथे बैठक झाली तिथे की राज्य सरकारमधील काही मंत्री व राजकारणातील काही मंडळी यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने बरीच खळबळ उडाली आहे. पालघरमध्ये ही बैठक सुरू होती. तर त्यांनी कुणाबद्दल बोलले, कशाबद्दल बोलले, त्यांचा बोलण्याचा मतीचा अर्थ काय होता, एकदा मी गणेश नाईक साहेबांशी बोलतो, नंतर यावर बोलीन. पाणी दौरा करताना भडकले, आम्ही त्या गोळ्या खेळतो का, लाडक्या बहिणींना 25,000 कोटी दिले, अशा प्रकारचं वक्तव्य अजितदादांनी बीडमध्ये केलं. नाही, असं आहे की जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी, एखादं सरकार, आमचं सरकार उत्कृष्ट काम करत आहे, मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पद्धतीची मदत सरकारच्या माध्यमातून खाली जाते आहे. लाडक्या बहिणीची योजना असो, शेतकऱ्याला वीज बिल मोफत असो, आता 5 वर्ष वीज बिल घेणार नाही शेतकऱ्याकडनं आम्ही, शेतकऱ्याच्या पंपाचं, अशी आम्ही अनेक मोठ्या प्रमाणावर व्यक्तिगत लाभाच्या योजना सामाजिक न्याय आदिवासी भागातून करत असतो. आणि त्यामुळं एक साहजिक आपण बोलतो की बाबा आम्ही हे करतोच आहे, आम्ही हे करतोच आहे. एखादा तिकडनं बोलला काय करताय, मग थोडं जरा त्याच्यामध्ये वाटतच ना. त्यामुळं मला वाटतं याच्यातून काही झालं असेल, पण निश्चितपणे आमचं सरकार सामाजिक न्याय, आदिवासी भागातल्या मोठ्या प्रमाणावर आणि लाडक्या बहिणी सर्वच योजनाला पैसे देत आहे. शेवटी एक त्याची लिमिट आहे, पण आमचं सरकार कोणतेही जे संकल्प आम्ही केले ते पूर्ण करू. गणेश नाईक तिथे असे बोलले की ठाणे जिल्ह्यामध्ये माझ्या रेंजचा नेता नाही, तिथे सातत्याने वाढ आहे. तिथे शिंदेचा बालेकिल्ला समजण्यात येतो ठाणे जिल्हा, आणि तिथे गणेश नाईकांकडनं सातत्याने असे अटॅक होत आले. नाही, गणेश नाईक साहेब एक आपल्या जिल्ह्यातील, आपल्या महाराष्ट्रातील एक जबाबदार नेते आहे. ते मी आधीच सांगितलं, गणेश नाईक जे काय बोलले त्या कोणत्या संदर्भाने बोलले हे मला बघावं लागेल. आदिवासींच्या जमिनी भाडेतत्त्वावर देण्याचा जो उल्लेख झाला होता, त्यावर काँग्रेसने टीका केलेली आहे की त्यांच्या जमिनी हडपण्यासाठी हा डाव आहे. आदिवासी समाजाच्या अनेक जनतेने मागणी केली आहे. मागणी काय आहे की त्यांच्या पडीत जमिनी आम्हाला रेंटवर द्यायच्या. जसं मुख्यमंत्री सौर वाहिनी करता आपण जमिनी घेतो रेंटवर 30 वर्षाच्या, तर उद्या जर महाराष्ट्राचा एखादा सौर वाहिनीचा प्रकल्प आला, पडीत जमीन 50,000 रुपये एकरी 30 वर्षाकरता. जमिनी तर त्यांच्याच नावाने राहणार, आदिवासीच्या नावाने. करारनामा कलेक्टर समोर रजिस्टर करारनामा होणार. म्हणजे पडीत जमिनीचा जर आदिवासी लोक त्यांची मागणी असेल, मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेचा प्रकल्प आम्हाला द्या, असे प्रकल्प जे काही आहे त्या प्रकल्पाला त्यांना मुभा नाही आहे. आदिवासींना त्यांना आम्ही आता एक मुभा देतोय, अशी जबरदस्ती नाही आहे. त्यांना त्यांच्या पडीत जमिनी त्यांना विल्हेवाट लावता येतील. घरी किमान 50,000 रुपये एकरी येतील, 1.25 लाख रुपये हेक्टरी येतील, किमान त्यांचं घर चालेल. आज खडक पहाड जागेवर आदिवासींना काहीच भेटत नाहीये. त्यामुळे त्यांना आम्ही उलट प्रोत्साहन दिलं आहे. आणि दुसरं, एखाद्या आदिवासी समाजाच्या शेतीमध्ये काही गौण खनिज असेल, गौण खनिज काढायचं असेल आणि त्यांनी कोणासोबत जर एखादा क्रशर लावला, एखादा व्यवसाय तयार केला, तर त्याचे स्वामित्वाची रक्कम किंवा गौण खनिजाची रक्कम त्या आदिवासीला मिळणार आहे. त्यामुळं आदिवासी समाजाला आर्थिक मजबूत करण्याकरता आणि जमीन आदिवासीची राहणार आहे. 7-12 विक्री केला तर 7-12 बदलतो. उलट आदिवासीला जमीन विक्री करणं परवडत नाही, कारण जमीन त्याच्या घरातून जातं, इथं तर त्यालाच राहणार आहे. आणि त्यामुळं आदिवासी जनतेला प्रोटेक्शन करण्याकरता हा कायदा आहे. आदिवासींचा 7-12 कुठेही आदिवासीच्या नावाने राहणार आहे. कोणत्याही उद्योजकाला मदत होणार नाही. आदिवासी समाज मजबूत करण्याकरता घेतलेला निर्णय आहे. मला जर कुणी ज्यांनी विरोध केलाय त्यांनी जर पत्र दिलं की अजून काही शासन निर्णय झाला नाही, पण ज्यांनी जर समजून सांगितलं की आदिवासीचं हित कशात आहे, त्यांचे ऐकून घेऊ.